अशा प्रकारची सेवा करणारा आणि एकदा दुर्वास ऋषींना या अंबरीष राजाचं सत्वहरण करण्याची इच्छा झाली. अंबरीष राजाच्या राजदरबारामध्ये दुर्वास महाराज द्वादशीची पारणा करण्याच्या वेळेस आले आणि हाक मारली दुर्वास महाराजांनी अंबरीषाला, ए अंबरीषा, अरे तुझ्या दरबारामध्ये उपवासाची पारणा करण्याकरता आलेलो आहे, आम्हाला उपवास सोडायचा आहे. म्हणलं ठीक आहे, मग तुम्ही एक काम करा, स्नानाला जा आणि स्नान करून येईपर्यंत मी सगळा प्रसाद तयार करून ठेवतो. दुर्वास महाराज स्नानाला गेले. तिकडं त्यांना पुष्कळ वेळ लागला. पुष्कळ वेळ लागल्यानंतर झाला प्रकार असा, दुर्वासांना वेळ लागल्यामुळे अंबरीष राजाने विचार केला, पारणा करण्याकरता वेळ होतोय, काय करावं. सगळ्या साधू संताला बोलवलं. पारणा झाली पाहिजे न झाली पाहिजे असं व्रत सांगा. म्हणजे तुळशीचं पान घ्या, त्याला तूप लावा, संकल्प सोडा, आचमन घ्या. ठरलं, तसं केलं. द्वादशीची पारणा झाली. काही काळाने दुर्वास महाराज आले. पाहिलं तर द्वादशीची पारणा दुर्वास महाराजांनी केलेली आहे. दुर्वास महाराज रागाला गेले. आम्हाला बोलवतात आणि आमच्या अगोदर भोजन प्राशन करून घेतात, म्हणून करता रागाला हातामध्ये पाणी घेतलं आणि तेच पाणी दुर्वासाने अंबरीषीच्या अंगावरती फेकलं की हे अंबरीषा, आमचा अवमान केला ना तुम्ही, त्याच्या बदल्यात तुम्हाला 10 गर्भवास अशा प्रकारचे सोसावे लागतील. 10 गर्भवास सोसावे लागतील. हे जेव्हा 10 गर्भवास सोसायचे ठरले तेव्हा अंबरीष राजाने सांगितलं, मी जो काही उपवासाची पारणा केली माझ्या मताने नाही केली, साधू संताला विचारून केली, म्हणून करता हे 10 गर्भवास मी धारण करणार नाही. या गर्भवासाचा माझा काही संबंध नाही. आणि तेवढ्यात महाविष्णू तिथं प्रगट झाले आणि महाविष्णूने अंबरीषीला सांगितलं, अंबरीषी, तू काही काळजी करू नको, तुझे 10चे 10 गर्भवास मी स्वतः घेईल. अशा प्रकारचं अंबरीषी साठी जन्म अंबरीषी साठी साठी 10 गर्भवास सोसायचे ठरले आणि देवाने 10 गर्भवास चालू केले. पहिला, आता हे वास्तविक पाहता देवाचं जे आतापर्यंतचे चरित्र आहे, देवाने आतापर्यंत जेवढे जेवढे अवतार घेतले ना, तेवढे सगळे अयोनी संभव अशा प्रकारचे अवतार घेतले. 10 गर्भवास अंबरीषी करता सोसायचे ठरले. त्याच्यामध्ये पहिला अवतार कच्छ, मत्स्य, वराह, वामन, बौद्ध, राम, परशुराम, कलंकी अशी सगळे अशा कोणते कोणते अवतार कोणत्या कोणत्या कारणाने आपल्याला माहित आहे. कच्छ अवतार कशा करता, समुद्रामध्ये तो पर्वत आरायला लागला म्हणून कच्छ अवतार. बर, वराह अवतार समुद्रातून पृथ्वी बाहेर काढण्याकरता. बर, याही पेक्षा देवाने आतापर्यंत जे अवतार धारण केले, देवाने परशुराम नावाचा अवतार धारण केला. ते काय झालं, परशुराम अवतारामध्ये जेव्हा ज्यांच्या पोटी हा अवतार धारण करायचा, परशुरामांच्या पोटी परशुरामांनी जिचा अवतार धारण करायचा ठरवला, जमदग्नी आणि रेणुका माता यांच्या पोटी देवाने हा अवतार धारण केला. ऋषिक मुनी पर्वतावरती सत्यवती नावाच्या पोटी जमदग्नी यांचा अवतार झाला आणि जमदग्नी नावाच्या साधूने काय केलं, रेणू नावाच्या राजाची कन्या, तिचं नाव रेणुका, त्या रेणुका मातेचा आणि जमदग्नीचा अशा प्रकारचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर कालांतराने
या रेणुका मातेची पद्धती अशी होती की ही रेणुका माता अत्यंत अशा प्रकारचे पतिव्रता धर्माचं नियमानं निष्ठेनं पालन करणारी, समोरच जवळ असणारी एक मलप्रभा नावाची नदी होती. रामशृंग पर्वतामध्ये यांचं वास्तव्य असताना या रेणुका मातेनं त्या मलप्रभेजवळ जावं आणि मलप्रभेला सांगावं, हे मलप्रभे, थोडा विक्षेप होतो, तुम्हाला काय करायचं नियोजन एकदा करून घ्या बरं. एकदा आपण भजन करूया, त्यांना पाळणा बांधायचंय, बाळून बांधून घेऊया. घ्या घ्या, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. राधा 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 श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हो श्रीराम जय राम जय जय राम, जय हो श्रीराम जय राम जय जय राम, हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय हो
काय सांगत होतो सांगा बरं? हा, कथा सांगत होतो, पण कथेमध्ये काय सांगत होतो? 10 अवतार सांगत होतो, पण 10 अवतारापैकी कुठला अवतार सांगत होतो? अंबऋषी झाला मगाशीच, परशुरामाजवळ आलो होतो. वा वा वा, आहे एक तरी असा आहे. रामशृंग पर्वतामध्ये वास्तव्य करत असताना जमदग्नी माता आणि जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांचा संसार चालू आहे. रेणुका मातेनं मलप्रभेच्या जवळ जावं आणि मलप्रभेसमोर पदर पसरावा आणि मलप्रभेला सांगावं, हे मलप्रभे, मी जर पतिव्रता असेल तर माझ्या पदरामध्ये यावं. मलप्रभा नदीनं उठावं आणि रेणुका मातेच्या पदरामध्ये यावं. आणि रेणुका मातेनं तसंच पदरामध्ये पाणी घेऊन जमदग्नीच्या समोर जावं आणि जमदग्नी ऋषींना ते पाणी समर्पण करावं पूजे करता. असं कित्येक वर्षाचा नियम होता. आणि एके दिवशी या रेणुका माता मलप्रभेवरती पाणी आणण्याकरता गेल्यानंतर त्यांना माशाचं एक जोडपं दिसलं आणि मग त्या रेणुका मातेला वाटलं की आपल्याही जीवनामध्ये असा सोहळा झाला नाही. अरे काय संसार तर सगळेच करतात, आपला संसार का झाला नाही असं जेव्हा रेणुका मातेला वाटलं तेव्हा रेणुका माता उदास झाल्या. आणि उदास झाल्यानंतर काय, या संत महात्म्यांनी या संसाराला तिळांजळी दिली. संसारा आगी आपुले हाते लावणी मागोते पाहू नये, जाळोनी संसार बैसलो अंगणी दुजे नाही मनी मानसी. आणि या रेणुका मातेला संसाराच्या अशा प्रकारची इच्छा झाली आणि मलप्रभेसमोर परत पाणी मागितलं. संसाराची इच्छा झाल्यानंतर मलप्रभेनं रेणुका मातेच्या पदरामध्ये येण्याकरता नकार दिला. मोकळ्या हाताने रेणुका माता जमदग्नींच्या जवळ गेल्या आणि जमदग्नी विचारतात की रेणुका, कुठे पाणी? तेव्हा रेणुका मातेनं हात जोडून सांगितलं, आज मलप्रभेनं माझ्यावरती कृपा केलेली नाही. बोलावलं परशुरामाला, ए परशुरामा इकडे ये. अरे कुठाय तुझा तो परशु? काढ परशु काढला. काय करू बाबा? अरे या आईचं तुझ्या रेणुका मातेचं मस्तक उडव. वडिलांची आज्ञा प्रमाण मानली, परशुरामाने रेणुका मातेचं मस्तक उडवलं. मस्तक उडवल्याबरोबर जमदग्नी म्हणले, वा 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 परशुरामा, अरे पुरुषार्थ केलास तू. पुरुषार्थ काय पुरुषार्थ केला? आईच्या मानेवरती तलवार चालवली. आणि याच वाईट वाटलं आणि परशुरामाच्या डोळ्यातून पाणी यायला चालू झालं. जमदग्नी म्हणतात की परशुरामा, अरे मी जे तुला सांगितलं ते तू काम पूर्ण केलंस, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. बोला, काय देऊ परशुरामा तुझ्यासाठी? सांग, बोल, तू मागेल ते मी पूर्ण करीन. तेव्हा परशुराम म्हणतात, काही नाही बाबा, ज्या तलवारीनं मी माझ्या आईचा शिरच्छेद केलाय ना, मी तुम्हाला एवढंच मागतो, माझ्या आईला पुन्हा जिवंत करा. आणि जमदग्नीने सांगितलं, ठीक आहे बाळा, तुझ्यावरती मी प्रसन्न आहे. रेणुका मातेवरती पुनश्च हातामध्ये पाणी घेतलं, अंगावरती शिंपडलं, मंत्रशक्ती त्यामध्ये प्रभावित अशा प्रकारची केली. झोपेतून उठल्यासारख्या रेणुका माता उठून बसल्या आणि परशुराम बोलतात जमदग्नींना, बाबा काय खरंय या संसारामध्ये? एवढा क्रोध धारण करतात? एवढा क्रोध कशा करतात? स्वतःच्या बायकोला तुम्ही जिवंत न ठेवण्यापर्यंतचा तुमचा क्रोध बरा नाही. काय आहे, जीवनामध्ये काही चांगलं आहे पण क्रोध चांगला नाही. माणसाचं जीवन शांत रसानं परिपूर्ण असावं. क्रोध जीवनामध्ये चांगला नाही. काय आहे, मनुष्याला जेव्हा क्रोध येतो ना, तेव्हा त्याच्या एवढे स्वतः शिक्षा देण्याचं एकच साधन म्हणजे क्रोध येणे. माणसाला क्रोध आल्यानंतर काय होतं, विज्ञान सांगतं, क्रोध आल्यानंतर बीपी वाढतो, उच्च रक्तदाब तयार होतो, विचार करण्याची बुद्धी बदलते. ते अलीकडच्या काळामध्ये जेलमधल्या मुलाखती होतात. त्या जेलमध्ये, तुरुंगामध्ये जे लोक गेलेत ना, त्यांना विचारलं, का हो तुम्ही इथं कशा करता आले? काही नाही म्हणले, मी खूप चांगला वागत होतो, पण आमची भावाची बांधावरून भांडणं झाली आणि त्याच्यामुळं मला क्रोध आला आणि म्हणून करता मी त्याला जीवे मारलं.
आणि हे सांगताना तो रडतो, मी माझ्या सख्या भावाला मारून जेलमध्ये आलो, मी माझ्या सख्या शेजाऱ्याला मारून जेलमध्ये आलो, कुणी म्हणतं मी बायकोला मारून. तो क्रोध येतो ना तेवढ्या 2-5 मिनिटा करता येतो, पण अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करून जातो. काय नाही क्रोध सोडणं सगळ्यात पुरुषार्थ काय असेल तर काम सोडणं आणि क्रोध सोडणं. आमच्या तुकोबरायांनी काम जाळला आणि क्रोध संपवला. काम क्रोध बंदी खाली, तुका म्हणे दिले दोन्ही. क्रोध जाळण्याकरता पुरुषार्थ असावा लागतो. बाबा, या संसारामध्ये कुणी पुरुषार्थ करेल, राग येण्यामध्ये कसला पुरुषार्थ आहे? आपल्याला कोणी 4-2 शिव्या दिल्या तर शांत बसणं हाच खरा त्याचा पुरुषार्थ आहे, पण त्याला प्रत्युत्तर करणं हा पुरुषार्थ नाही. बाबा, हा क्रोध सोडून द्या, क्रोध सोडून द्या. क्रोधाने कोणाचं चांगलं झालंय? आतापर्यंत ज्या ज्या घराचं वाटोळं झालंय क्रोधाने झालंय. बाबा, क्रोध सोडून द्या. परशुरामा असं म्हणतोस, ठीक आहे, तू सांगतो तर मी क्रोध सोडून देतो. जमदग्नी ऋषी मांडी घालून बसले आणि पायाच्या अंगठ्यापासून क्रोध खेचायला चालू केला. परशुरामा, तू सांगतोस ना क्रोध सोडून दे, सोडून देतो. पायाच्या अंगठ्यापासून गुडघ्यापर्यंत आणला, गुडघ्यापासून मांडीपर्यंत, कमरेपर्यंत सगळा क्रोध खेचून काढला, हृदयापर्यंत आणला आणि तोंडावाटे क्रोधाचा गोळा बाहेर केला आणि हातावर काढला. घे परशुरामा, हा क्रोध आहे. बाबा, मला क्रोध देऊ नका, क्रोध बाहेर टाकून देऊ नका, याला जाळून संपवा. तुमचं नाव आहे जमदग्नी. अग्नी तुमच्या जवळ आहे. काय करा, अग्नीनं या क्रोधाला संपून टाका. धाड त्या जमदग्नीने फक्त फूक केलं आणि तो हातावरती असणारा क्रोध धाड 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 पेटला. आता जमदग्नीने क्रोध संपवला आणि जमदग्नींच्या जीवनातला क्रोध जेव्हा जळून खाक झाला तेव्हा परशुराम शांत झाले. म्हणजे आता यांच्यापासून माझ्या आईला कधीच धोका नाही. आणि रेणुका मातेला सांगितलं, आई, मी आता तपश्चर्येला जाऊ का? अरे म्हणले, बाबा, तुझे वडील इतके क्रोधायमान होतात आणि मी, आई, तू वडिलांची काळजी करू नको, आजपासून वडिलांना कधीच क्रोध येणार नाही. बाळा, जायचं तुला, विचारून जा. जमदग्नी समोर आले. बाबा, जीवनाची इति कृतार्थता, कृतार्थ झालात तुम्ही, फक्त देवाचं चिंतन करा. म्हणजे ठीक आहे. आणि सांगितलं आणि भगवान परशुराम तपश्चर्या करता निघून गेले. इकडं काय झालं, जसं भगवान परशुराम तपश्चर्या करता निघून गेले आणि अचानक या दोघांचा संसार सुखाने चालू होता. आणि त्या राज्याचा राज्य करता कार्तवीर्य नावाचा राजा दारामध्ये बाहेर आला पर्णकुटीमध्ये आणि सांगितलं जमदग्नींना, जमदग्नी, अहो, आमच्या काही सैन्याची तुमच्याकडे सोय होईल का? म्हणजे होईल ना. काय पाहिजे तुमच्या सैन्याला? म्हणजे काही नाही, आमच्या सैन्याला पाणी प्यायचे. ठीक आहे म्हणले. या जमदग्नी ऋषींच्या दारामध्ये एक कामधेनू नावाची गाय होती आणि ती कामधेनू अशी होती जी मनात काय आणेल ते पूर्ण करायची. कार्तवीर्याने सांगितलं, काय हो, की पाणी तहान लागली, आम्हाला तहान लागली. म्हणले, पाणी आम्हाला मिळेल का? मिळेल म्हणले, काही अडचण नाही. आम्हाला जेवायला मिळेल का? मिळेल म्हणले, काही अडचण नाही. त्या कामधेनूनं सगळं मनात येईल ते पूर्ण करावं. आणि असं होता करता कार्तवीर्याने सांगितलं, आज आमचं सैन्य इथं विश्राम करावं म्हणतंय, सगळी व्यवस्था करतो, काही काळजी करू नका. हे असं 1000-2000 सैन्य, प्रत्येकाला कोणाला झोपायला गदी, उठल्यानंतर गरम पाणी पिण्याकरता, बर, चहाची सोय, नाश्त्याची सोय, जेवणाला म्हणाल तर पुरण पोळी, गुलाबजाम, बासुंदी, श्रीखंड, म्हणेल ते जेवायला. आणि मग कार्तवीर्याने विचारलं, महाराज, तुम्ही आमची सोय फार छान केली, पण कशाच्या द्वारा केली? म्हणजे आमच्याकडे कामधेनू आहे. कामधेनू काय करते? मनात येईल ते देते. ही कामधेनू द्या ना आम्हाला. तुम्हाला कशाला पाहिजे? एवढ्या वनात तुम्ही साधू ऋषी आणि तुम्हाला या कामधेनूचा काय उपयोग आहे? ही कामधेनू आम्हाला जर दिली तर राज्याच्या मध्ये आम्ही तिचा वापर करू. सांगितलं, ठीक आहे. मग कामधेनू देण्याकरता यांनी नकार दिला. शेवटी कार्तवीर्याने सांगितलं, ही कामधेनू आम्हाला द्या. तेव्हा जमदग्नी सांगतात, नाही देता येणार. कार्तवीर्याने सांगितलं, जर तुम्ही कामधेनू देत नसाल तर आमच्याशी तुम्हाला युद्ध करावं लागेल. युद्धाकरता सज्ज झाले आणि त्यावेळेस कार्तवीर्य राजा
आणि जमदग्नी यांचं युद्ध लागलं. घनघोर अशा प्रकारचं युद्ध लागलं आणि एक वार कार्तवीर्याने केला आणि जमदग्नीचं मस्तक धडा वेगळं केलं. आणि जमदग्नीचं मस्तक जसं धडा वेगळं झालं तसं जमदग्नी मरून पडले. आणि बाहेर आल्या रेणुका माता. काय झालं तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले जमदग्नी आणि रेणुका माता आडव्या झाल्या कामधेनूला नेऊ न देण्याकरता. आणि तेव्हा रेणुका मातेला सांगितलं, बाई बाजूला हो आणि कामधेनू आम्हाला दे. कार्तवीर्याने रेणुका मातेवरती तलवारीचा पहिला वार केला आणि रेणुका माता जोरात ओरडल्या, ए परशुरामा. कार्तवीर्याने दुसरा वार करावा तेव्हा दुसऱ्यांदा रेणुका मातेने ओरडावं, ए परशुरामा असे होता करता 21 वार रेणुका मातेच्या अंगावरती झाले. आणि 21वी हा कार्तवीर्य त्या 21वा वार कार्तवीर्याने जेव्हा केला तो वार रेणुका मातेनं जोरात हाक मारली, परशुरामा. तेव्हा परशुरामांना त्या ठिकाणी तपश्चर्यामध्ये ती हाक ऐकू गेली आणि परशुराम धावत आपल्या आईकडे आले. पाहतात तर वडिलांचं मस्तक धडाच्या वेगळं आणि आईच्या अंगावरती 21 वेळा वार. परशुरामांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू निघाले की आपण जर वडिलांना क्रोध सोडायला लावला नसता तर आज ही परिस्थिती आली नसती. वडिलांनी नुसतं डोळे वटारून पाहिलं असतं तर कार्तवीर्य राजाची राग झाली असते, कामधेनू गेली नसते, आईच्या अंगावरती 21 वार झाले नसते. आईच्या अंगावरचे वार मोजले परशुरामाने. आई किती वार झाले ग बाळा? 21 वार झाले. रेणुका मातेनं देह सोडला आणि परशुरामाने प्रतिज्ञा केली, 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करीन. एका वाराला मी एकदा पृथ्वी निक्षत्रिय करीन. तुझ्या अंगावरती 21 वार झाले ना, मी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करीन. असा परशुरामांचा घनघोर अशा प्रकारचा अवतार देवाने धारण केला. बर, याही पेक्षा देवाने किती अवतार धारण केले, किती अवतार धारण केले तर वास्तविक पाहता देवाने काही, मी मगाशी सांगून आलो, देवाने काही अवतार अंश अवतार धारण केले, देवाने काही अवतार पूर्ण अवतार धारण केले. आतापर्यंत पाहिलेले सगळे अंश अवतार आहेत, पण आता आपल्याला 2 पूर्ण अवताराचं चिंतन करायचंय. तर हे 2 पूर्ण अवतार कोणते आहेत तर हे 2 पूर्ण अवतार म्हणजे राम आणि कृष्ण. दुर्जनाचा येणे करोनी संहार, पूर्ण अवतार राम पैकी 2 पूर्ण अवतार. पहिला पूर्ण अवतार राम आणि दुसरा पूर्ण अवतार कृष्ण. राम अवताराचं चिंतन श्रीमद भागवत अगोदर सांगतं, नंतर कृष्ण अवताराचं चिंतन सांगतं. काय आहे राम अवतारामध्ये? राम अवतारामध्ये सगळंच आहे. राम अवतारामध्ये देवाचा नियम असा आहे की वाल्मिक ऋषी जसं बोलले तसंच मी वागेन, बाकीचं माझ्या मनाने काही करणार नाही. बोलले वाल्मिका तैसे स्वीकारेना, हो बोलला वाल्मिका तैसे स्वीकारेना, हो बोलले वाल्मिका तैसे स्वीकारेना, हो बोलले वाल्मिका तैसे कैसे
वाल्मिका तैसे करीना हो बोले वाल्मिका तैसे करीना बोले वाल्मिका तैसे करीना प्रभू रामचंद्रजींच्या अवतारामध्ये वाल्मिक ऋषी जसं बोलले तसंच देवाने वागावं. स्वतःच्या मनाने काही करायचं नाही. कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण. राम आदी रामप्रभूंचा अवतार होण्याच्या अगोदर जे रामायण तयार केलं होतं तसंच करायचं. आपल्या मनाने काही करायचं नाही. बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. या प्रभू रामचंद्रजींच्या वंशामध्ये देव जेव्हा अवतार धारण करायचा ना तेव्हा अगोदर वंश पाहतात. वंश कसा पाहिजे तर या वंशाला रघुकुळ असं म्हटलं जातं. या रघुकुळाचा नियम असा आहे ललित सदा चलिया और भूलरित सदा चलिया प्राण न जाए पर वचन न जाए. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय राम. सिया राम जय हो राम. सिया राम जय जय राम. रघुकुल नीति सदा चली आई. प्राण जाय वचन न जाय. वचन न जाऊ देणार हे रघुकुळाचं कुळ होतं. याही पूर्वी जेव्हा दशरथ महाराज स्वर्गामध्ये या रघुकुळाचा प्रभू ज्या अवतारामध्ये जो अवतार धारण करणार आहेत ना त्या कुळामध्ये स्वर्गामध्ये युद्ध लागलं तर पृथ्वीवरून मदत घेण्याकरता यायचे तर फक्त या कुळाकडे यायचे. इतिहास असा सांगतो की दशरथ महाराजांना स्वर्गावरून बोलवणं आलं. स्वर्गामध्ये युद्ध लागले आणि तुमची गरज आहे. कैकेयी माता सोबत निघाल्या. दशरथ महाराज म्हणाले कुठं निघाल्या? म्हणजे तुमच्या बरोबर. कशा करता? म्हणजे युद्ध लागले म्हणून करता. कैकेयी माता दशरथ महाराजांच्या बरोबर स्वर्गामध्ये गेल्या. समोरच्या त्या राक्षसांनी दशरथ महाराज आपल्याला वरचढ ठरतात म्हणून यांना रथातून खाली पाडायचं ठरलं. रथाच्या चाकावरती बाण मारला आणि दशरथ महाराजांचा रथ काढकन एक चाक मोडलं आणि कैकेयी मातेनं खाली उडी मारली. आपला तो हात असा त्या आकामध्ये घातला आणि सगळा रथ दशरथ महाराजांचा पेलवून धरला आणि त्या रथावरती दशरथ महाराज उभे राहून सगळी विजयश्री दशरथ महाराजांनी देवाच्या पक्षामध्ये खेचून आणली. हा इतिहास आपल्याला माहित आहे. आणखी दशरथ महाराजांचे वडील अजराजे, त्यांचे वडील रघुराजे आणि त्यांचे वडील दिलीप राजे. ऐका, दिलीप राजांचा हा अधिकार होता. आतापर्यंत या कुळात स्वर्गामध्ये युद्ध लागलं आणि युद्ध जर देव हरायला लागले तर याच कुळाकडे यायचे. दिलीप राजाकडं स्वर्गामधलं युद्ध लागलं. मदती करता दिलीप राजाकडं मदतीची हाक